अनंतिका बेकवेट्स अँड लॉन्स उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। हा उद्घाटन सोहळा श्री श्यामसुंदर शिंदे माजी संधी अधिकारी तथा माजी आमदार लोहा कंधार तसेच सौ आशाताई श्यामसुंदर शिंदे पाटील सामाजिक कार्यकर्त्या यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्याला माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर, चैतन्य बापू देशमुख, संतोकराव हांबर्डे, महापौर कविताताई मुळे, सोपान नेवल पाटील, माधव देवसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। श्री विक्रांत पाटील शिंदे उद्योजक तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा आशाताई शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। नमस्कार। आज आपल्या आनंदनगर येथे अनंतिका लॉन्च ओपन झालेली आहे। श्यामसुंदर सरांची इथे लॉन्च ओपन झालेली आहे। अतिशय भव्य आणि बाहेर पार्किंग वगैरेलाही भरपूर त्यांनी जागा दिलेली आहे। तर जास्तीत जास्त पब्लिकने ह्याचा लाभ घ्यावा। नमस्कार। आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या अनंतिका बँकेट्स अँड लॉन्सचं एक मोठं थाटात उद्घाटन झालेलं आहे। त्यांच्या ह्या नवीन व्यवसायासाठी माझ्याकडून भरभरून शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा। थँक्यू। बाळगी म्हणजे हार्ट ऑफ द सिटी म्हणता येईल। आनंदनगरच्या चौकामध्ये इकडं ह्या एरियामध्ये एकही हॉल नव्हता। त्यातल्या त्यात एवढ्या सगळ्या सुविधा युक्त हॉल नांदेडमध्ये नाही आहेत असं मला वाटते। बऱ्याच ठिकाणी जातो तर खूप गरमी होणे, तरी एसी हॉल आहे हा। आणि जेवढी जागा होती त्याचा पुरेपूर उपयोग, पण पुरेपूर उपयोग म्हणण्यापेक्षा एवढा सुसज्ज हॉल आहे। तुम्ही बघताय खूप छान डेकोरेटिव्ह केलेलं आहे। आणि हे जे चेअर वगैरे सगळं आपलंच आहे, हे परमनंट राहणार आहे। काही जणांना असं वाटलं, आता मला म्हणाले की आम्हाला वाटलं की कार्यक्रमालाच मागवले, तर हे सगळं इथलं परमनंट आहे। आणि सगळ्या आजूबाजूच्यांना खूप सोयीचं पडतं, जवळ पडतं। तुम्हाला माहिती आहे आता की जन्म झाला की बारसं, आधी रहा जेवण, मग बारसं, मग अन्नप्राशन, मग 11 वर्ष झाले म्हणून शॉल, एक ना अनेक कार्यक्रम, हळदी संगीत, हळदी कुंकू, वेगवेगळे कार्यक्रम केले जातात। आणि प्रत्येकाच्या घरात आजकाल 1 वर्षात एकतरी कार्यक्रम होतो। म्हणजे ही काळाची गरज झालेली आहे। ती ओळखून आम्ही जास्तीत जास्त सुविधायुक्त हॉल करायचं ठरवलं। हॉल करायची कल्पना आपली होती, पण विक्रांत दादांनी त्याला अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे। वेगवेगळ्या शहरातून सामान मागून, म्हणजे जिथं जिथं जे चांगलं मिळतंय ते मागून त्यांनी बोलवले। जास्तीत जास्त लोकांना ह्या सुविधा उपलब्ध होतात म्हणजे कसं जवळ पडतं नाही सगळं। आणि 1000, 1200, 1500 पर्यंत लोक आरामात, कारण लॉन्स पण आहे आणि सुसज्ज म्हणजे 2 रूम आहेत इकडं तयार होण्यासाठी। बाकी नातेवाईकांसाठी पण मला वाटतं रूम ठेवलेले आहेत वेगळे। दोन्ही हॉलचं ह्याचं वेगळं किचन पण ठेवलेलं आहे, कारण समजा 2 प्रोग्राम एका वेळी झाले तर। एंट्री आहे चांगली भव्य आणि एक्झिट पण भव्य आहे। म्हणजे असं गाड्यांची गर्दी होणार नाही की एकीकडूनच निघतात आणि एकीकडूनच जातात असं होणार नाही। ते सगळीकडे आपल्याला आढळून येते। तुम्हाला लक्षात येत असेल की कुठेही हॉलमध्ये म्हणलं की एकाच ठिकाणी गाड्या जातात आणि तर एंट्री एकीकडून आणि एक्झिट एकीकडून आहे। पार्किंग आहे, बऱ्याच सुविधा आहेत। माझ्यापेक्षा दादा जास्त चांगले सांगू शकतील। तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा। तुम्ही सगळे आलात, आज बरीच मंडळी आली भेटायला, सगळे आले, खूप आनंद झाला आणि सगळ्याला नक्कीच याचा फायदा होईल। आणि याच्याबरोबर तुम्ही बघितलं की S5 मॉल म्हणजे श्यामसुंदर शिंदे शॉपिंग स्पेस असं नाव दिलेलं आहे त्यांना। बाहेरचा मॉल तुम्ही बघितलाय, दुकानं अतिशय सुंदर। म्हणजे पुढं कुठं आपण नांदेडमध्ये बघाल तर जागा सोडलेली कुठं दिसत नाही, पण 20 फूट पुढं आम्ही जागा सोडून दिलेली आहे, जे की एक दुकान झालं असतं। पण पार्किंगसाठी ती पण जागा आपण सोडलेली आहे, दुकानांच्या पार्किंगसाठी। आणि अतिशय दुकानं पण त्यांनी, म्हणजे दुकानदारांनी पण खूप छान ठेवले सुसज्जपणे। आणि ते खूप स्वतः हॅपी आहेत, आनंदी आहेत की आमची दुकानं खूप चालतात। जसं की आईस्क्रीमचं दुकान पहिल्या दिवशीपासून 8 लोक सर्व करायला आहेत, तर रात्री 11 वाजले तरी ती गर्दी हटत नाही। किंवा पाणीपुरीचं बघता, कपड्याचं दुकान आहे, सगळेच दुकानं त्यांनाही खूप आनंद आणि फायदा झालेला आहे। नाही, त्याच्या मागे काय पार्श्वभूमी आहे मला माहित नाही, पण माहित नाही म्हणण्यापेक्षा काय झालं की हॉल तयार झाला आणि आम्ही सगळेच मुंबईत होतो। साहेब, मी, विक्रांत दादा 1 महिना आम्ही मुंबईतच होतो।
आणि हॉल तयार झाल्यामुळे मी तर पोरांची गडबड चालू होती, कॅटररची गडबड चालू होती की या पण मी 31 तारखेपर्यंत कुठल्याच परिस्थितीत येऊ शकत नव्हते, कारण 31ला IAS ऑफिसरच्या याच्यामध्ये माझं नाटक होतं आणि तिथं आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जॉकी श्रॉफ वगैरे असे मंडळी बघायला आली होती. सगळे IAS ऑफिसर होते, पण मी आधीच पार्ट घेतलेला होता. मी 31 तारखेला रात्री 12 वाजता फ्री होणार, म्हणजे मी 1 तारखेला निघणार, तर मी 2च्या आधी तर येऊ शकत नाही. मग मी नको म्हणे 2 तारखेला तर 2 तारखेला, पण हरकत नाही, काय ते पण येतील, चिखलीकर साहेब पण येतील, त्याची काही चिंता करू नका तुम्ही. त्याला यावंच लागणार आहे, बहिणीच्या इथला कार्यक्रम म्हणल्यानंतर ते येतीलच. पण त्यांचेही कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे लोहा कंधारमध्ये असल्यामुळे तिकडे त्यांना जावंच लागतात, ते येतील ते झाल्यानंतर. काही मला माहिती नाही, पण कसं आहे की आमचे सगळे क्षेत्र वेगवेगळेच होत गेले. आधी आम्ही तुम्हाला माहिती आहे IAS ऑफिसर असल्यामुळे मुंबईत होतो, नंतर राजकारणात आलो तर लोहा कंधारचा किती कायापालट केलाय ते तुम्ही बघितलंय आणि कुणाकडूनही काही न अपेक्षित करता सगळ्यांना जास्त मदतीची भूमिका देऊन आज कंधार कसं चमकतंय, लाइटिंग काय दिसते, ते उपकेंद्र कसे दिसत आहेत, दवाखाना कसा दिसतोय, म्हणजे न भूतो न भविष्य असा विकास केलाय. ज्या क्षेत्रात जाऊ आता ते मग थोडस त्याच्यापासून आम्ही आता लांब झालो, तर मग आता ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात आम्ही जास्त बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो. आणि आतापर्यंत तुम्ही 7 वर्षाच्या काळापासून आम्हाला ओळखत असाल तुम्ही स्वतः, तर प्रत्येकच कार्यक्रम म्हणा किंवा काही असो आमचं एकदम बेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तसं ह्या पण सुविधा बेस्ट आहेत, तर सर्वसामान्यांना परवडण्यासारखंच आहे. तसं फार मोठा नाहीच आहे हॉल ना, की आवा डबे बांधलाय आणि त्याला काहीतरी खूपच काही चार्जेस असतील, आता ते मला माहित नाही बरं का, कारण आपण चालवायला देणार आहोत, आपण ते काही बिझनेस करत बसणार नाही. ते काळच सांगेल, मला नाही सांगता येणार आता त्यावेळी काय होईल. एखाद्या वेळेस मला येईल इंटरेस्ट की या करावं म्हणून, तर एखाद्या वेळेस येऊ शकेल, मी येऊ शकेल किंवा दादा येऊ शकतील किंवा वहिनी येऊ शकेल, माहित नाही आता कोण, माहित नाही आता पुढचं काही सांगू शकत नाही मी, कारण का जिल्हा परिषद 4 वर्षापासून लागणार अजून लागलेला नाही, त्याच्यामुळे त्याच काही माहिती नाही लागणार की नाही, तर कसं सांगणार की आपण येणार म्हणून. हॅलो.